हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आणि या व्लॉगमध्ये मी वेड लावणारा प्लॅन केला आहे. वेड लावणारा प्लॅन म्हणजे मी तब्बल 50 किलोमीटर चाललो आहे आपल्या राजासाठी, म्हणजेच राजा शिवाजी मूवी बघण्यासाठी. तर व्हिडिओ चालू राहू द्या, काय काय धमाल येणार आहे मी तुम्हाला दाखवेन. चला आवरतो आणि मग भेटतो. सो चलो, आता माझं आवरलंय, गाडी पण तयार झाली आहे. हे आमचं मस्तपैकी गाव आहे आणि मी या गावातून राईड करून आता चाललोय बारामतीच्या दिशेने माझ्या बुलेटवर. सो हॅलो, निघालो आता मी बारामतीला. खरं तर प्लॅन व्हायचं कारण असं की मी कंटाळा आला होता दिवसभर आणि झोपलो होतो आरामात. तर मला फोन आला माझ्या मित्रांचा, म्हणजे किशोर भाई असतील, डॉक्टर साहेब असतील, त्यांचा फोन आला. आणि फोनवरती विचारलं नाही त्यांनी हे सांगितलं की रात्री 9 वाजता शो आहे आणि आपल्याला जायचंय. म्हणलं कुठला पिक्चर आहे? तर म्हणले राजा शिवाजी. आता तुम्हाला तर माहिती आहे, राजा शिवाजी हे नाव ऐकलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकलं तर किती जरी कंटाळा असला अंगात तरी एनर्जी येतेच. म्हणून मी त्यांना म्हणलं करा प्लॅन, काहीच अडचण नाही, मी येतो. आणि याच एनर्जीने आता मी निघालोय बारामतीला. तुम्हाला खरं सांगू का, मित्रांची दोस्ती अशीच असते. म्हणजे मुलांची जी मैत्री असते ना, ते विचारत बसत नाहीत की तुला वेळ आहे का, तू येणार आहे का, तू एवढ्या लांब येऊ शकतो का, 50 किलोमीटर आता आपल्याला जायचंय तर तू एवढ्या लांब येऊ शकतो का. नाही तर त्यांनी काय सांगितलं की आम्ही प्लॅन केलाय, म्हणजे आपल्याला जायचंय, म्हणजे जायचंय, तिकीट काढतोय, तुला यावं लागेल. म्हणून मी चाललोय आणि जाता जाता मजा मस्ती करत जाऊ. ते सगळे तिथं वाट बघत असतील आणि खरंच खूप सुंदर पिक्चर असेल. सो गाईज, पेट्रोल टाकलाय आपण आता आणि निघालोय बारामतीच्या दिशेने, म्हणजे राजा शिवाजी हा सिनेमा बघण्यासाठी. तुम्हाला सांगू का, काही चित्रपट हा एंटरटेनमेंट असतो किंवा काही मूवीज आहे फक्त एंटरटेनमेंट असतात, पण राजा शिव छत्रपती हे नाव आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या मना भावनेशी जुळलेले आहेत, म्हणजे आपले इमोशनशी जुळलेला एक प्रकार आहे. म्हणून त्यांचा मूवी बघायला जावंच लागणार आणि प्रत्येक मराठी माणसाने तो मूवी थिएटरमध्ये जाऊन बघावा हीच इच्छा आहे. आता तो चालू आहे आणि तो जाऊन तुम्ही तिथं जाऊन बघा. खूप सुंदर असा सिनेमा असणार आहे. आता मी पण एवढ्या लांब चाललोय, खरं तर मित्रांनी बोलवलंय म्हणून. मला खूप दिवसापासून जायचं होतं, पण तसं तर फर्स्ट डे फर्स्ट शो जायचं होतं. पण ज्या मित्रांबरोबर मी रेग्युलर जातो, म्हणजे जातो बऱ्यापैकी, तर त्यांनी मला टच देऊन आपापले पिक्चर बघितले आहेत. आणि हा, तुम्ही ब्लॉग बघत असाल तर हे तुमच्यासाठी, प्रत्येक जणांसाठी, की तुम्ही मला सोडून सिनेमा बघायला गेला. म्हणून आता मी चाललोय बारामतीला फक्त आणि फक्त सिनेमा बघण्यासाठी. मध्येच आपल्याला आपले मित्र, जुने मित्र भेटलेत. योगेश नवरे खूप चांगला डान्सर आहे माझा मित्र, आणि याच्यासोबत कॉलेज लाईफ मध्ये मी पण चांगले चांगले डान्स केलेले आहेत. हा, म्हणजे काय करायचा माणूस माहितीये का, हा स्वतःला लीड मध्ये ठेवायचा. म्हणजे आम्ही तिघं डान्स करायला असलं ना, तर स्वतःला लीडला, म्हणजे स्वतःला समोर कसं थांबता येईल असं करून छान दिवस होते, एक नंबर होते. योगेश सर भेटले काहीतरी. धन्यवाद धन्यवाद. बघत राहा, ब्लॉग बघतो का माझे? हा, आता ब्लॉग बघल. आणि चांगला डान्सर आहे, कोरिओग्राफर चांगला आहे. आता मित्र भेटलाय म्हणल्यावर चहा तर होणारच, आणि चहा पण डाईट, मित्र डाईटवर आहे पण मी नाही. चहा तर होणार, आणि चहा पण मित्राच्याच दुकानावरती आलोय. मित्र साफसफाई करतो. सो आम्हाला द्या ना एक दूध आणि एक चहा द्या मस्त. दूध मध्ये फक्त साखर टाकून. हा पण आमच्या सोबत असायचा कॉलेजमध्ये, नाटक बिटक, फिल्म वगैरे, वेब सिरीज करायला. परिस्थितीमुळे गपासा, हे लक्षात घ्या, कुठली आहे परिस्थितीमुळे व्यवसायात घुसत नाही माणूस. पैसा, हा, पैसा लय इम्पॉर्टंट आहे आयुष्यात, त्यामुळे व्यवसायात घुसतो माणूस. येस, चहा घेत घेत मित्रासोबत चर्चा चालली. मित्राला दूध डाईटवर आहे मित्र, आणि पुन्हा एकदा डान्स चालू करायचा प्लॅन आहे माझा. जरा अंग लवचिक व्हायला पाहिजे, वजन कमी करावं लागेल त्यासाठी. खरं तर आम्ही कॉलेजला होतो त्यावेळेस प्रत्येक आम्ही एकत्र होतो, आणि आम्ही सुरुवातच खरं तर आम्ही तिथून केलेली. तर खूप मजा यायची स्टेजवरती गेल्यानंतर. प्रत्येक मी आणि ओम असं तिघं असायचो, आणि तिघांची एकच इच्छा असायची की सेंटरला जाऊन नाचायचं. ओंके ना, ओंके हरभरा फुटानं बसली माझ्या घेऊन यायचा खायला. लय मजा असायची. बाय, भेटू.
तो चलो भेटलो आपण त्याला. आता जाऊया. फायनली बारामतीमध्ये आपण एंट्री केली. तुम्ही बघत असता हा सुंदर असा रस्ता, झगमगत्या लाईट. तुम्हाला कळलंच असेल की आता मी बारामतीत आलोय. आता मी जातो मेसवरती. जस्ट फायनली पोचलोय मेसवरती. आता इथं जातो. खरं तर खूप उशीर झालाय. बसले असतील इथं सगळे. मला सोडून जेवण करताय का तुम्ही सगळे? थोडासा उशीर झालाय. येस. अहो काय 5 मिनिटात उरकतो. थोडासा उशीर झालाय. 15 मिनिटं उशीर झाला. 5 मिनिटात जेवण उरकावं लागणार मला फास्ट. सुंदर असं जेवण आम्ही करतोय. मस्तपैकी जेवण करून आम्ही जाणार आहे राजेश. टायमिंगमध्ये जेवण झालंय. डोळ्यात गेली असती चावी. टायमिंगमध्ये जेवण झालंय. आता गाडी लावायला रूमवर चाललोय. गाडी तिथं रूमवर लावूयात. तोपर्यंत भैया 4 व्हीलर घेऊन येतील. मग त्या 4 व्हीलरमध्ये आम्ही चाललो पिक्चर बघायला. गाडी रूमवर माझी गाडी ठेवून मी आलोय. मला गाडी न्यायला आलोय डॉक्टर साहेब. आणि गाडी नंबर 1 ऋषिकेश सर आहेत. त्यांच्यासोबत आज नवीन मैत्री झाली. त्यांच्या गाडीत बसायचा चान्स आलाय म्हणायचा आपल्याला. होय सर. लक्षात न राहण्याचा इश्यू माझा आहे, त्यांचा नाही. का बरं? नाव लक्षात ठेवण्यावरून. येस. गाडी नंबर 1 मधून गाडी नंबर 2 मध्ये शिफ्ट झालोय. हो अनलॉक करा की काय चालत येऊ का? येस. तर आलोय भैया साहेबांसोबत आणि आम्ही निघालोय फिल्मला. मस्त फिल्म असणार आहे. मला तर खूप एक्साइटमेंट आहे. तुम्हाला काय एक्साइटमेंट? 10 दिवस प्रतीक्षा केली सगळी एकत्र यायची. आणि म्हणून प्लॅन झालाय तो पण मी एवढ्या 50 किलोमीटर लांब येऊन. तर चला जातो बघतो आणि सांगतो तुम्हाला मूवी कसा आहे. आमच्या आधी येऊन थांबलाय का इथं? उशीर झालाय. उशीर तुला आम्ही मॉलमध्ये. आता आम्ही पिक्चर बघायला जाणार. मस्तपैकी उशीर झालाय 5 मिनिटं. सगळे पोचलोय मस्तपैकी. उशिरा पोचलोय. 5 मिनिटं लेट झालाय. पिक्चर चालू नसणार झाला मला माहिती. आधी शिवाजीच्या इथं बारामतीचं थिएटर आहे कार्निवल. मस्तपैकी कधीतरी माझा पण सिनेमा या ठिकाणामध्ये लागेल. प्रेडिक्शन 4 नंबर स्क्रीनला सिनेमा आहे. पोचलोय. मध्यंतर झाला आणि मस्तपैकी सोप्या बसून पिक्चर एन्जॉय करतोय. लय भारी पिक्चर, लय भारी झाला आहे. मस्त. हो बेस्ट. मध्यंतर झालं आहे आणि एकच गोष्ट सांगेल की बॅकग्राऊंड म्युझिक अशा हातावर वाचतो. म्हणजे अंगावर काटा येण्याची गोष्ट असते ना, ते खतरनाक. आणि शिवाजी महाराजांची एंट्री पण लय भारी. आता मध्यंतर झाला. बघू काय होत आहे. आता तर पाणीच पित आहे पण बघूया. डॉक्टर वॉशरूमला चाललंय. यांचं काय घ्यायचं ठरवतायत. बघू आता काय फायनलाइज होतंय. मस्त पिक्चर होता. जोक झालाय पण मोबाईल बंद असल्यामुळे जोक आपल्याला कळायला नाही. चला ठीक आहे. पॉपकॉर्न घ्यायचं फायनल झालंय आणि भैयांनी घेतलंय कोक आणि मी काहीच नाही घेतलं. मस्त छान सॉरी लक्षात नव्हतं माझ्या. पाण्याची बॉटल देतो. कॉन्ट्री किती 2 कॉन्ट्री द्यायची राहिली. 5 मिनिटात तुम्हाला कॉन्ट्री पाठवतो आणि पाण्याची बॉटल घेतो. 1 मिनिट थांबा. ही आहे का? येस. थोडा हातभार म्हणून मी पाणी बॉटल घेतलेली आहे. छानपैकी 2 पाणी बॉटल घेतलेले आहेत आणि ह्यांनी हे पॉपकॉर्न सगळं घेतलेलं आहे मस्तपैकी. चलो आणि तुमच्या तिकिटाचे पैसे मी पाठवतो. येस. हा छान आहे ना. कसं आहे नियोजन? मस्त आहे. पानगळीशिवाय बहर होता आला बघा. दिलशाही सैन्याला त्यांच्या लेखी बिजापुरातला खरा खुरा धुरंधर एक. हा जो मोटिवेशनल सीन आहे ना, काय सांगू.
असा राजा आणि असं जर आपल्याला कोणी मोटिवेशन केलं ना, का नाही आपण जीव देणार त्या माणसासाठी? का? अरे तो माणूस इतका ग्रेट होता ना, खरंच. सिनेमा संपला आणि सगळ्यांचे रिॲक्शन असे बघण्यासारखे होते. खरंच सगळे खूप आनंद होते की काहीतरी चांगला मूवी बघायला मिळाला आहे. आणि खरंच सगळी लोक खूप खुश होती. खूप लयच भारी मूवी होता राजा शिवाजी. हे आहे सोफा, इथं रिक्लायनर आहे. माहीत नव्हतं ना मला. मी आत्ता तुमच्या सानिध्यात राहून असलं यायला लागलोय. मी आता नवीन श्रीमंत झालेला माणूस आहे. पण इथं आहे VIP. आता इथं अंधारात दिसत नसेल, तिथली लाईट नाही काय लावत तुम्ही? अंधारात दिसा नाही ती. तिथं 3 सीट आहेत. VIP सीट आहेत. त्याचं तिकीट खूप जास्त आहे. आपल्याला एक दिवस तिथं बसून पिक्चर बघायचा आहे. आणि हे लक्षात ठेवा. अहो चला की सगळी झाली की आता. जे पिक्चर इतका भारी होता की यांना सीट सुटत नाहीये. येस, हे असं पुढे येतं. यू कसं काय? गरीब हो देखो. येस, ह्याच्यावर बसून पिक्चर बघितला आम्ही. खरं तर पिक्चर संपलाय, पण डोक्यात अजून ते म्युझिक, ते डायलॉग्स, ते ऍक्शन आणि रितेश सरांचे ऍक्टिंग तेच घुमते. खरं सांगू का, छत्रपती शिवाजी महाराजांवरती इतके सिनेमे झाले, पण किती जरी सिनेमे झाले तरी कमीच. कारण छत्रपती शिवाजी महाराज हा फक्त सिनेमा नाही, तर आपल्यासोबतच्या भावना आहेत, आपले इमोशन्स आहेत. त्यामुळं तुम्ही प्लीज हा सिनेमा या आणि थिएटरला बघा. खरंच खूप सुंदर सिनेमा आहे. खूप सुंदर डिरेक्शन आणि म्युझिकचं तर काही विशेष नाही. आणि कास्टिंग एक नंबर. आपण सगळ्यांकडून जे माझ्यासोबत होते त्यांच्याकडून रिव्ह्यू घेऊया. कारण खरंच खूप सुंदर म्हणजे लईच भारी सिनेमा होता किंवा आहे. कसा वाटला सिनेमा? क्लास 1 एपिक मूवी. किती वेळा आपण हिस्ट्री ऐकली, वाचली, दुसऱ्या मूवीमध्ये बघितली, बट पहिल्यांदाच बघितलं वाटतं. आणि खूप चांगले ॲक्ट केलेलं आहे सर्वच लोकांनी, आणि स्पेशली डायलॉग्स. क्लास 1 म्युझिक मस्ट वॉच. अजय अतुल, मी काय थांबा. तुम्हाला कसा वाटला? एकदम अप्रतिम होता. पुन्हा एकदा नव्याने इतिहास पाहायला आणि जगायला भेटला आणि अगदी अंगावर शहारे आणणारा म्हणजे होता. कोणाच काम आवडलं कसं काय? रितेश सरांचं. रितेश सरांचं तर काम अप्रतिमच होतं. त्यातल्या त्यात अफजल खानाचं ॲक्टिंग केलेली संजय दत्त अप्रतिम, एकदम अंगावरती काटे आणणार. धन्यवाद. कसा वाटला सिनेमा जबरदस्त. अफजल खानाच्या टेन्शनमध्ये मी काय पेलो माझं मलाच माहित नाही. पाण्याची बॉटल संपली, कुरकुरे संपले, ड्रिंक संपली. आपलातून एकदम जबरदस्त म्हणजे जबरदस्त. अंगावर काटा, शहारे. कुणाचं काम जास्त आवडलं? सगळ्यात जास्त काम आवडलं अमिताभ बच्चनच्या पोराचं, आणि त्याच्यानंतर मग अफजल खानाचं. ओके. आणि आपले शिवाजी महाराजांचा ज्यांनी रोल केला रितेश देशमुख, त्यांचं काम आवडायचं म्हणजे त्याच्या पलीकडचं काम आहे ते. ओके, त्यामुळे थँक्यू. निशब्द. अशा प्रकारे सगळ्यांनी रिव्ह्यू दिलेला आहेत आणि सगळ्यांचे रिव्ह्यू चांगले चाललेत. त्यामुळे तुम्ही प्लीज या थिएटरला जावा, सिनेमा बघा. जसं की तुम्हाला माहिती आहे की मी हा सिनेमा बघण्यासाठी तब्बल 50 किलोमीटर लांब आलो आहे. पण मला आत्ता होनेस्टली असं वाटतं की यार खरंच मी आलो आणि हा इतका लेट का सिनेमा बघितला. मी खूप आधी बघायला पाहिजे होता हा सिनेमा. आणि खरंच एक नंबर सिनेमा होता. आणि व्हिडिओ आवडला असेल माझा तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एकदा कमेंट करा जय शिवराय म्हणून. आणि माझी इच्छा हीच असेल की राजा शिवाजी पार्ट 2 यावा आणि त्यात मला एखादा रोल करायला मिळावा. बस. थँक्यू. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.